न्यूज़ नेटवर्क में आप सभी को स्वागत। इस वक्त हम परतूर शहर के कन्हैयालाल जेतले स्टेडियम में हैं और कल 15 फरवरी को महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित दादा पवार की यहाँ पर भव्य सभा होंगी, जिसमें परतूर मंठा निरशुली मतदार संघ के माजी आमदार सुरेश कुमार जेतले उसमें जाहिर प्रवेश करेंगे। हज़ारों की संख्या में यहाँ पर कार्यकर्ता मौजूद रहेंगे। इस वक्त नितिन सुरेश कुमार जेतले हमारे साथ हैं, उनसे हम न्यूज़ चैनल के माध्यम से बात करते हैं कि यहाँ की जनता के लिए उनका क्या मैसेज है। नमस्कार सर्वांना। उद्या दिनांक 15 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश होत आहे आणि भव्य सभा, जाहीर सभा देखील आपण हा जो परिसर पाहतात याच ठिकाणी स्वर्गीय कन्हैयालाल जेतलिया स्टेडियमवर ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। मी जेतलिया साहेबांच्या सर्व सहकाऱ्यांना, सर्व हितचिंतक, सर्व कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता जी माजी आमदार सुरेश कुमार जेतलिया साहेबांवर प्रेम करते त्या सर्व जनतेला उद्याच्या या कार्यक्रमासाठी आमंत्रण देतो। आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावं याचं या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी पक्षप्रवेश सोहळा परतूर येथे आयोजित होणार आहे। ह्या पक्ष सोहळ्यासाठी आमच्यावर जो काँग्रेस पक्षाने केलेला अन्याय आहे, आम्ही सतत 15 वर्षापासून पक्षाचं कार्य करीत राहिलो, ग्राउंड लेवलला काम करीत राहिलो, तरी काँग्रेस पक्षाने आम्हाला ऐन टायमाला जो आमचा AB फॉर्म म्हणजे सिम्बॉल होता तो मित्र पक्षाला देऊन हा आमच्यावर केलेला अन्याय आहे। आम्ही जे 10 वर्ष पक्षासाठी झटत राहिलो, पक्षाची बांधणी करीत राहिलो, जी काँग्रेस जालना जिल्ह्यामध्ये संपुटात आलेली होती, ती काँग्रेस हंदरके साहेबापासून जिल्हा अध्यक्ष ते खडके अण्णा, राजभाऊ देशमुख यांच्यापर्यंत ज्यावेळेस साहेब जिल्हा अध्यक्ष झाले काँग्रेस पक्षाचे, त्या टायमाला जेतलिया साहेबांनी पहिली बैठक घेऊन सर्व जुने पदाधिकारी सगळे एका जागेवर बांधणी केली व जितक्या मीटिंग जिल्हा कार्यालयात व्हायच्या जालन्याला, त्या कार्यालयामध्ये टोटल काँग्रेस जुनी काँग्रेस ही सगळी एका जागेवर बांधणी केली व नवीन पक्षाची बांधणी करून प्रत्येक तालुक्यामध्ये साहेबांनी काँग्रेस वाढवण्याचाच प्रयत्न केला। तरी पण काँग्रेस पक्षाने जो साहेबावर ऐन टायमाला जो अन्याय केला त्याचा आम्हाला 10 वर्ष पहिले गेले आणि हे 5 वर्ष आमच्यामध्ये इतका अन्याय झाला, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणी येत गेल्या साहेबाचं। काही असलं आम्ही पक्षामध्ये इतकं हे करून ह्या गटाटाटाच्या राजकारणामध्ये आम्हाला त्याचे फळ भोगावं लागले सामान्य कार्यकर्त्यांना, आणि ते फळ आता आम्हाला भोगायचे नाही म्हणून आम्ही काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी पक्षामध्ये 15 तारखेला सर्व तालुका सेल, सर्व फंटलचे अध्यक्ष, महिला आघाडी, टोटल कार्यकर्त्या साहेबासोबत हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादासोबत प्रवेश करणार आहेत। तरी सर्व तालुक्यातील मित्रपरिवार, सर्व पक्षाचे फंटलचे अध्यक्ष यांनी हजारोच्या संख्येने उद्या सकाळी 10:30 वाजता परतूर कन्हैयालाल जेतलिया स्टेडियममध्ये उपस्थित राहावे हेच आव्हान।